ज्या गृहिणीला झोपण्यापूर्वी ही छोटीशी सवय आहे तिलाच माहीत आहे की ह्या छोट्या गोष्टीमुळे आपली सकाळ किती सुंदर होती. तर गुड मॉर्निंग, मी सारिका आणि आत्ता मी चालली आहे योगा क्लासला. जर तुम्हाला योगा क्लास, जिम किंवा चालण्यासाठीही थोडाही वेळ भेटत नसेल रोजच्या कामातून, तर तुम्ही नक्कीच 10 तरी सूर्यनमस्कार रोज करत जा. त्याच्यामुळे शरीर आपलं खूप निरोगी राहतं आणि दवाखान्यात जायची वेळही येत नाही. आणि 10 सूर्यनमस्कारसाठी फक्त 5 किंवा 6 मिनिटच लागतात, पण रोज केले पाहिजेत एवढंच आहे. गुढीपाडवा तर झाला आणि आत्ता मी केली आहे माझ्या कामाला सुरुवात. सगळ्यात आधी तर गॅलरी स्वच्छ करायला घेतली, कारण आमच्या सौरभने खूप असा लिंबाचा पाला घेऊन आला होता आणि त्याचा खूप कचरा झालेला. आणि सणा दिवशी आपण रोजची कामं करतो पण खूप पटपट करतो, त्यामुळं काही कामं राहून जातात. तर आज मला सगळे क्लिनिंगचेच कामं आहेत माझ्याकडे आणि गुड्डू ही मला खूप मदत करत आहे. त्यानंतर चहा घेतला. चहा म्हणजे सकाळची एनर्जी ड्रिंकच आहे. तर आम्ही त्या दिवशी मॅट्रेस घेतली होती, पण आम्ही गाडी घेऊन गेलो होतो, तर आज हे जाऊन घेऊन आले होते, गुड्डूसाठी आणली आहे. आणि आता दुपारी जेवायचं आहे मला. तर भाजीला गेलं ना सध्या बीट, गाजर, काकडी हे आवर्जून घेऊन येत जा, त्याच्यामुळं खरंच खूप छान थंडावा राहतो शरीराला. आणि आता मला मुलांचं आता सुट्ट्या लागल्या आहेत, तर त्यांच्या बुक सगळ्या ठेवून द्यायच्या आहेत, त्यामुळे मी आता कपाट आवरत होते. तर मी असे दोघांना हे एक कपाट बनवलं आहे फर्निचर करताना. आणि आमचा सौरभ ब्लॅक बेल्ट आहे, तर त्याच्या ह्या ट्रॉफी आहेत एवढ्या सगळ्या. त्यानंतर आता मी मुलांचा आवरला आणि आता माझा पसारा आवरा घेतला आहे. काय माहिती एवढ्या बांगड्या मॅचिंगच्या साडीवर कोणी काढला होता, नेमकी प्रत्येक साडी मॅचिंगच्याच बांगड्या पाहिजेत, त्यामुळं माझ्या एवढ्या बांगड्या मिक्स झाल्या आहेत. तर चला म्हटलं आज वेळ आहे तर त्याही आवरून घेऊया. तर अशाच खूप वेळानंतर आता माझ्या सगळ्या बांगड्या वेगवेगळ्या करून झाल्या होत्या, कारण कुठेही जाताना पटकन घालून तशात काढून टाकलेल्या. आता मी सगळं मेकअपचं सामान ही माझं आवरून घेतलं. तर ड्रेसिंग टेबल ही एकदम क्लीन झाला होता. आणि प्रत्येक वेळेस मुलंच पसारा करतात असं नाही, कधी कधी आपल्याकडून हे असं चुकून होतंच. त्यानंतर संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि खूप प्रसन्न वाटतं असं केलं तर. आणि आता ही गुड्डेला आणलेली मॅट्रेस एवढी सुंदर आहे ना, आणि आता सुट्ट्या लागल्या आहेत तर बाहेर उन्हात खेळण्यापेक्षा त्याच्यामुळं तो TV बघत निवांत बसतो. आणि सोप्यावर असला की सारखा खाली उतर वर चढ त्याचं चालू असतं, तर त्याच्यासाठी ही स्पेशल मॅट्रेस घेतली आणि खूप छान आहे. तर ही मला 5,000मध्ये भेटली. आणि आता ही छोटीशी सवय संध्याकाळी भिजाय काढली आणि किचन सगळं स्वच्छ करून घेतले. उद्याला भाजी काय करायची ते ठरवून आधीच ठेवणं. थोडा वेळ रात्रीचा जातो, पण सकाळी एवढी सुंदर होते, ज्या गृहिणी करतात त्यांनाच माहीत असेल.